लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 9 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. तर काल आपण पाहिलं होतं गुरुजी आले आणि काव्याला अलर्ट करून गेले. आता आज त्यांनी थोडंसं मागावून दाखवलं. आता काव्या या अनिशाला सांगते ना की अगं ते गुरुजी जे बोलतात ते खरं होतं वगैरे वगैरे. मग ही अनिशा घाबरते आणि आता अनिशा म्हणते ए बाई काव्या ए अवघड झालं ग. काव्या म्हणते चल जाऊ दे सोड अनिशा, तू नको या गोष्टींचा विचार करू, तुझा फोन दे बरं, मला ताईला फोन करायचा आहे. अनिशा म्हणते अगं माझा फोन स्विच ऑफ झालाय ग काव्या. आता काव्या म्हणते काय यार अनिशा तू. अनिशा म्हणते हो ना अगं सकाळपासून मी बघते कुठे चार्जिंग होतो का फोन, पण सकाळपासून लाईट पण ऑन ऑफ होत आहेत बघ. काव्या म्हणते बरं आपण ना मग आत नकोच जायला, आपण दुसरीकडे शांत बसूयात कुठेतरी, मला तसं पण ना जरा शांततेची गरज आहे. अनिशा म्हणते नको दुसरीकडे नको काव्या, आज आपल्याला क्लासमध्ये जावंच लागेल, आपल्याला इम्पॉर्टंट नोट्स मिळणार आहेत, चल थोड्या वेळ इथे बेंचवर बसूयात. आता इकडे या दोघी जणी बेंचवर बसतात तेव्हा गुरुजींनी या दोघींचं बोलणं ऐकलंय बरं का प्रेक्षकांना चोरून. आणि आता या दोघी जणी वळतात तेव्हा गुरुजी दाखवले आणि गुरुजी म्हणत असतात जे होणार आहे ते मी टाळू शकत नाहीये, पण तू सगळ्यांचं रक्षण कर रे बाबा. प्रेक्षकांनो या मालिकेचा एक दमदार प्रोमो आलाय, मला माहित नाही तुम्ही बघितला की नाही, पण या मालिकेच्या शेवटी मी तुम्हाला तो सांगणार आहे. येत्या रविवारी मालिकेचा महा एपिसोड आहे आणि त्यामध्ये ही काव्या जी आहे ना ती आगीमध्ये उडी मारणार आहे. काव्या त्या आगीच्या लोळांमध्ये असं वगैरे जाते आणि खूप भासते आणि ते पार्थने दिलेलं घड्याळ घेऊन येते बाहेर. जेव्हा पार्थ तिला वाचवायला जातो तेव्हा पार्थ सुद्धा घायल होतो आणि तो तिथेच बेशुद्ध पडतो आगीमध्ये आणि काव्या मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते बाहेरून. असा प्रोमो आलाय. आता या मालिकेच्या शेवटी मी तुम्हाला प्रोमोचे काही फोटोज आणि रिव्ह्यू सांगते. तर इकडे तर आता पार्थ सारखा काव्याला शोधतोय बरं का, फोटो दाखवून यांना कुठे पाहिलं का यांना कुठे पाहिलं का, पण सगळीकडूनच त्याला नकार मिळतोय. रस्त्यावर शोधतोय हा लिटरली प्रेक्षकांनो, पण कॉलेजजवळ त्याला कुठेच काव्या दिसलेली नाहीये आणि ते गाणं दाखवलेलं आहे त्यांनी आपल्याला. पार्थ काव्याला शोधत असतो तेव्हा तुटताना तुटतो हा जीव हा. आता इकडे बघा रम्या वसुआत्या त्या भास्करला भेटल्यात ना, आता तो सीन दाखवलाय त्यांनी. आता भास्करने हे सगळं कसं प्लॅनिंग केलं ते सगळं रम्याला सांगण्यात येतंय. वसुआत्या आणि भास्कर मिळून हे सगळं सांगतात. रम्या विचारते त्यांना की तुमचा नेमका काय हेतू होता हे सगळं करण्यामागे. मग वसुआत्या भास्करला कशा भेटल्या ते त्या सांगतायत. अरे भास्कर रडू नकोस रे बाबा, थोडक्यात काय तुझी शनया आणि रम्या दोघींचं दुःख सारखंच आहे रे. आता प्रेक्षकांनो या शनयाच्या बाबतीत काही झालं नव्हतं बरं का, ती बळजबरी पार्थच्या मागे लागली होती, उगा कुठल्या कुठे दाखवू लागले ते. आता ती बळजबरी मागे लागली, त्याला पार्थ काय करणार होता. असो आता वसुआत्या म्हणतात जाऊ दे, तुझ्या शनयाचं पार्थशी लग्न नाही झालं आणि माझ्या रम्याचं पण नाही झालं. त्यावर हा भास्कर म्हणतो अरे नंदिनीचं पण कुठे झालं त्या पार्थशी लग्न. मग आता ती वसुआत्या म्हणते हो तिने माघार घ्यावी म्हणून धनंजयला प्रेमाने समजवलं होतं रे मी, धमकवलं सुद्धा होतं धनंजयला. धनंजय म्हणजे नंदिनीचा वडील. अरे मी झोपेच्या गोळ्या सुद्धा खाल्ल्या होत्या रे भास्कर, काय सांगू, पण त्या नंदिनीमुळे आपल्या दोघांच्याही मुलींना त्रास होतोय. आपण हातमिळवणी करूयात भास्कर आणि त्या नंदिनीचा सूड घेऊयात, कदाचित यामुळे तुझ्या शनयाला पण बरं वाटेल बघ. कुठल्या कुठ्या प्रेक्षकांनो या माणसाला वसुआत्याची हातमिळवणी करायची काहीच गरज नव्हती बरं का, पण उगाच काहीतरी ओव्हर दाखवलं आपलं. मग त्यालाही वसुआत्याचं बोलणं पटतं बरं का आणि दोघंही एकमेकांना हातात हात देतात आणि हातमिळवणी करतात. मी तयार आहे तुझ्यासोबत हातमिळवणी करायला असं म्हणून आता हे भास्कर आणि वसुआत्या शेक हँड करतात. काही लॉजिक नव्हतं बरं का या प्रेक्षकांनो या प्लॅनिंगला, म्हणजे असं मला तरी वाटू लागलं बाबा. बघा आता तुम्हाला काय वाटतं ते सांगा. आता हे सगळं रम्याला सांगितलेलं आहे या दोघांनी. मग रम्या ते सगळं ऐकते आणि म्हणते ओ माय गॉड, काय सॉलिड कोलॅबरेशन केलंय तुम्ही दोघांनी, पण या सगळ्यामध्ये तुम्ही नंदिनीला कसं काय अडकवलं. वसुआत्या म्हणतात अगं आम्ही फक्त सापळा रचला ग, नंदिनीला अडकवलं जीवाने. रम्याला काही उमगलं नाही. रम्या म्हणते म्हणजे ते कसं काय, जीवाने कसं काय अडकवलं. मग त्यावर भास्कर म्हणतो अगं हो, नंदिनीला अडकवण्यासाठी जीवाला हायर करायचं होतं आणि ते काम तुम्ही दोघींनी मिळून केलं. रम्या म्हणते आम्ही दोघींनी मिळून केलं, अगं आई आपण कुठलं काम केलं यांचं. मग वसुआत्या हसतात आणि तिला आठवून देतात अगं रम्या, अगं तुला आठवत नाही का आपण दोघींनी मिळून जीवाला कसे टोमणे टामणे मारले होते. मग आता वसुआत्याने रम्याला तो क्षण आठवून दिला, त्या दोघी जेलच्या ड्रेसमध्ये होत्या तेव्हा मुद्दाम जीवाला म्हणत होत्या ना काय रिकाम टेकडा बसतो घरात जीवा वगैरे वगैरे. मग नंदिनी येते आणि म्हणते तुम्ही काय त्यांना रिकाम टेकडा समजता का. हे सगळं भूतकाळाचेच एपिसोड आज जास्ती दाखवलेत त्यांनी प्रेक्षकांनो. हा सीन दाखवल्यानंतर मग आता रम्या म्हणते अरे हो खरंच की आई. वसुआत्या म्हणतात मग कळलं ना तुला रम्या,
त्याची गाडी कुठे अडकली, मग आता जीवा कसा नंदिनीला त्याच्या आयडिया शेअर करतो वगैरे वगैरे, ते सगळं डिटेलमध्ये सांगतात वसू आत्या. आणि मग भास्कर म्हणतो, अगं बघ, त्याच वेळेला मी नेमका त्याला भेटलो त्या जीवाला आणि असं दाखवलं की हा निव्वळ योगायोग आहे. मग आता तो भास्कर कसा भेटला जीवाला त्या कॅफेमध्ये, हे सगळं प्लॅनचा भाग होता. याचा अंदाज पूर्वीच आला होता आपल्याला प्रेक्षकांना. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की वसू आत्याला भेटणारा माणूस हा भास्करच असावा, हे मी तुम्हाला आधीच रिव्हील केलं. तर असो, म्हणजे जेव्हा तो भेटला होता ना कॅफेमध्ये, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं. तर बघा, आता हे सगळं वसू आत्या हसून सांगतात आणि म्हणतात, आता दुसरीकडे मला नंदिनीच्या आनंद निवासबद्दल खूप मोठी गोष्ट कळली. आता नंदिनी आणि जीवाचं बोलणं वसू आत्याने ऐकलेलं असतं की ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच रेंट ॲग्रीमेंटचं रिन्युअल आहे म्हणून. वसू आत्या ते सगळं सांगतात रम्याला. आणि मग वसू आत्या म्हणतात, मी त्या आनंद निवासच्या मालकाला स्वतःच्या बाजूने वळवून घेतलं आणि जीवाच्या मनात जागा मिळवून घेतली. भास्कर म्हणतो, मी फक्त जीवाच्या मनात नाही जागा मिळवली, तर त्याच्या लो कॉस्ट हाऊसिंगसाठी पैसे पण दिले. आणि मग या वसू आत्या म्हणतात, ती जागा म्हणजेच या नंदिनीचा आनंद निवास होतं. आता इकडे जीवा आणि नंदिनीचा सीन दाखवलाय. जीवा मागे मागे करून घरी पोहोचलाय नंदिनीच्या. आता नंदिनी वसकतच असते बरं का त्याच्यावर. तेवढ्यात येते मानिनी जिथे तिथे पोहोचते. कमाल आहे बाबा मानिनी त्यांची. असो, आता त्या आल्या म्हणतात, काय गो, काय झालं नंदिनी, असा का चेहरा सुजलाय, काय ग, आत्ता ओरडत होतीस का जीवावर, नक्की काहीतरी झालंय. या बाईलानं दोन्ही जणांना धाकात ठेवायचंय, फक्त उगा नाटक करते प्रेम केल्याचं, असं दिसतंय तर घरी. असो, काय प्रेक्षकांनो, जे दाखवलंय ते तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते. आता जीवाला आणि नंदिनीला दोघांनाही विचारतात त्या, काय रे, काय झालं, का ओरडलीस नंदिनी जीवावर. नंदिनीला काही कळत नाही काय उत्तर द्यावं सासूला. मग ती म्हणते, आई हो, जरा ओरडले मी, ते जरा हट्ट करत होते. लगेच मानिनी काळजी असल्यासारखं म्हणते, अगं हो ठीक आहे, चिड तू त्याच्यावर, पण असं रागवू नकोस ग. अगं घाबरल्यासारखं झालं ग मला, काय झालं म्हणून. काय रे बाबा, काय केलंस तू, काय केलं, नंदिनी का चिडली तुझ्यावर. आता नंदिनी त्याच्याकडे बघते, तो तिच्याकडे बघतो आणि ते मॉडेल तुटलेलं हातात घेऊनच फिरू लागला बिचारा जीवा. जीवा म्हणतो, अगं हो, जरा चिडली माझ्यावर नंदिनी, माझ्या हलगर्जीपणामुळे आणि माझ्या बावळटपणामुळे चिडली आहे जरा माझ्यावर. आता या मानिनीला पुन्हा टेन्शन आलं बरं का. जीवा म्हणतो, अगाई माझी चुकी होती ग. मग लगेच मानिनी ताई म्हणतात, बरं ठीक आहे. आणि मग पुढच्या सीनमध्ये पुन्हा वसू आत्या दाखवल्यात. पुन्हा त्या भास्कर आणि वसू आत्या मिळून रम्याला प्लॅन सांगतायत सगळा. भास्कर सांगतो रम्याला, मी त्या जीवाला कामात एवढं गुंतवलं की त्याला नंदिनीच्या कार्यक्रमाच्या प्लॅनिंगसाठी जाताच आलं नाही. आणि मग नंदिनीच्या त्या ओनरला मी धमकवलं. वसू आत्या म्हणतात त्यामुळे नंदिनीने ती आनंद निवासची जागा गमावली आणि जीवाने लो कॉस्ट हाऊसिंगची आयडिया सुद्धा. ही रम्या म्हणते, अरे पण जीवाने ते पेपर सही करण्यापूर्वी वाचले नाहीत का. त्यावर तो भास्कर म्हणतो, वाचले ना, पण जो महत्वाचा क्लॉज होता ना रम्या, त्या पेपरच्या खाली मी दुसरा पेपर ठेवला होता. जीवाने काय उत्साह सही करून टाकली त्याच्यावर. त्याला तो कॉस्ट जो लिहिला होता मी, तो वाचताच आला नाही. वसू आत्या म्हणतात, अगं बेसिकली काय झालं रम्या, जीवाने भास्करवर अतिविश्वास दाखवला आणि फसला तो तिथे. अगं रम्या, आता नंदिनी 15 दिवसात ती जागा गमावणार आहे आणि आता ती जागा जीवाच्या अति उत्साहामुळे आणि अति बावळटपणामुळे तिने गमावली आहे हे तिला कळल्यावर ती कधीच जीवावर विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे आता नंदिनीला जागा गमवायचं दुःख होईल आणि मला माझं बदला घेतल्याचं समाधान होईल. काय बाई दाखवली आहे प्रेक्षकांनो, भयंकरच आहे. अशा जर लेकीबाळी प्रत्येक घरात असल्या ना तर झालं, वाटोळच आहे. आता या वसू आत्याला आठवतं की तिच्या भावाने तिला डावललं होतं आणि खूप बोललं होतं. आता तसं पाहायला गेलं तर चूक वसू आत्याचीच होती ना प्रेक्षकांनो. स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी त्यांनी स्वतःच्या भाच्याचा सुद्धा बळी द्यायला कमी केलं नाही आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली होती. त्या शिक्षेला त्यांनी प्रायश्चित्त म्हणून घेतलं असतं तर एवढा धिंगाणा पुढे झालाच नसता. आता त्यांना त्यांच्या भावाने वाटेल तसं बोललं ते आठवतं बरं का, पण त्या वाटेल तशा वागल्या भावासोबत ते नाही त्यांना जाणीव होते. बघा ना, किती स्वार्थी मन असतं ना माणसाचं. फक्त स्वतःच्या आशा अपेक्षा महत्वाकांक्षा सगळं काही दिसतं, पण दुसऱ्याच्या आशा अपेक्षा महत्वाकांक्षांना काहीच महत्व नसतं का. तर असो, मालिकेच्या निमित्ताने काहीतरी सांगावंसं वाटलं म्हणून शेअर केलं. आता इकडे पुन्हा मानिनीचा सीन दाखवलाय.
मानिनी म्हणते, अगं बाई असं काय करते नंदिनी, चुका होत असतात, बोला बाई एकमेकांशी, पण ओरडू नका बरं एकमेकांच्या अंगावर. नंदिनी म्हणते, बरं आई सॉरी, मी चिडले जरा त्यांच्यावर. मग लगेच मानिनी म्हणते, बरं बाई चिडू नको ग, गुण्या गोविंदाने राहा. बरं मला सांग, आनंद निवासची अॅनिव्हर्सरी कशी ग झाली? झालं आता त्याच्यावरूनच सगळं भांडण झालं होतं ते पुन्हा उकरून काढलं मानिनीने. मग ते पुन्हा भूतकाळ दाखवलं त्यांनी, काय काय झालं, काय काय तमाशा झाला ते सगळं नंदिनीला आठवतं. मग आता नंदिनी जरा अशी डिस्टर्ब झाली आहे, त्यामुळे मानिनी अशी बघते तिच्याकडे आणि म्हणते, काय ग अगं काय विचारते मी, काय रे जीवा? मग लगेच नंदिनी म्हणते, हो छान झाली आई अॅनिव्हर्सरी, जीवामुळे मला हा दिवस कायम लक्षात राहील. आता हे टोमणा मारून बोलते ती जीवाला आणि जीवा पण तिच्याकडे बघत राहतो. नंदिनी म्हणते, जीवाने ना मला खूप मोठं सरप्राईज दिलंय आई. आता जीवा तिच्याकडे बघतो आणि असा थोडासा गिल्टी फील करतो बरं का प्रेक्षकांनो, पण नंदिनी पण ओव्हर रिॲक्ट करते. असो, आता जीवा निघून जात असतो तेव्हा ही मानिनी म्हणते, जीवा अरे काय रे, हे कशाचे तुकडे झाले रे एवढे? मानिनी आता त्याच्या हातातलं ते तुटलेलं सगळं ते बघते, आनंद निवासचं मॉडेल. बाई मानिनीनं काय चौकशी आहे हो प्रेक्षकांनो, काय बाई ओव्हरच झाला आता या बाईचं, काही म्हणत तुम्ही मला. आता तो जीवा लागली घाबरतो बरं का, काही नाही आई काही नाही. ते जीवाला विचारतात की काय रे बाबा कशाचे तुकडे आहेत हे? मग जीवा म्हणतो, ते ना आई ते हे, आता त्याला काही उमजे ना काय उत्तर द्यावं. मग आता तो म्हणतो, अगं आई ते नंदिनीला सरप्राईज देण्यासाठी आनंद निवासचं मी मॉडेल बनवलं होतं, ते आता तुटलं ग ते. मग लगेच नंदिनी पण त्याच्याकडे बघते, तो तिच्याकडे बघतो. मग लगे मानिनीला पुन्हा प्रश्न पडला, कसं काय तुटलं मग हे मॉडेल? अरे यार कोणीतरी हिला शांत बसवा रे एका ठिकाणी, या बाईला काही कामं नाही आहेत का घरात? सो आता हा प्रश्न विचारल्यावर पुन्हा नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे बघायला लागतात. आणि इकडे काव्या आणि अनिशाचं सीन त्यांनी दाखवलाय बरं का. अनिशा आता काव्याला विचारतीये, काय ग काव्या, अगं काय झालं, तू मानिनी काकूंसोबत बोलणार होतीस ना? आता ही काव्या म्हणते, बोलले ग मी त्यांच्याशी, पण त्या काही माझं ऐकून घ्यायला तयारच नाहीयेत. त्या जाऊ दे, मी ना घर सोडून निघून आली आहे बाई कायमचं. की अनिशा म्हणते, अगं हे काय केलंस तू काव्या? काव्या म्हणते, मग काय करू तूच सांग अनिशा. मग अनिशा म्हणते, मग आता तू कुठे राहणार आहेस काव्या? आता काव्या म्हणते, मी तुझ्यासोबतच राहील थोडे दिवस, मग बघू या आयुष्याचं काय करायचंय ते. अनिशा म्हणते, तू वेडी आहेस का? काय मोठे मोठे डायलॉग मारतेस काव्या. अगं तुझ्यासारखी मुलगी अख्ख्या कॉलेजमध्ये नाहीये, तुझ्या आयुष्यामध्ये पार्थसारखा बेस्ट मुलगा आहे यार. काव्या म्हणते, हो ठीक आहे, पण अगं मी आपल्या क्लासरूममधली अशीही मुलगी आहे की तिच्या क्लासरूममध्ये सगळ्यात जास्ती ट्रॅजेडी आहे. त्यावरती ही अनिशा म्हणते, अगं मग संपून टाक ना त्या ट्रॅजेड्या, सांगून टाक त्या मानिनी काकूंना की तुझं जीवावर प्रेम होतं. काव्या म्हणते, तुला किती वेळेला सांगू का अनिशा, तेच 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 बोलायला लावतेस. जीवाचं नाव सांगून मी माझ्या बहिणीचा संसार संपवू का? मला नाही करायचंय असं. डेड एंड आहे अनिशा हा सगळा, तुला नाही कळते ग. आणि मला ना कंटाळा आलाय बघ, असं वाटतं मरून जावं. अनिशा म्हणते, ए बावळटेस का काव्या? काव्या म्हणते, मग काय करू मी सांग बरं. अनिशा म्हणते, ए वेडे, तुला मरण जरी आलं ना तरी पार्थ जिजू ते स्वतःवर घेतील आणि तुला काही होऊ देणार नाही बरं. काव्या म्हणते, अगं असं नको बोलूस अनिशा, अगं असं व्हायच्या आधी मीच ते मरण माझ्यावर घेईल, मी त्यांना काहीही होऊ देणार नाही, लक्षात ठेव. अनिशा म्हणते, का ग, का तू त्यांना काही होऊ देणार नाही? बरं चल ठीक आहे, त्यांना काही झालंच तर तुला काय एवढा फरक पडतोय काव्या? आता काव्या काहीच बोलत नाही आणि सायलेंट होते एकदम. मग अनिशा म्हणते, बोल ना बोल, अगं आता बोल की हे प्रेम नाहीये, फक्त काळजी आहे. काय ग काव्या, अगं तुझ्यापेक्षा ती जेनजी पोरं परवडली ग, निदान तोंडावर तरी बोलतात, कन्फ्यूज नसतात ग ते अशी एवढी. काव्या तुला का कळत नाहीये ग, तू पार जिजूंमध्ये गुंतत चालली आहेस. ते बघ सत्य अचानक तिथे असलेला तो बल्ब पेटलाय बरं का. मला वाटलं काय दाखवलं हिनं सत्य आहे म्हटल्यावर. खोदा पाड निकला चुहा. पण असो, आता काव्याला ही रिअलायझेशन करून देतीये अनिशा की तू प्रेमात पडली आहेस. पण कमाल आहे ना प्रेक्षकांनो, बघा ना प्रत्येकाच्या आयुष्यात किती प्रॉब्लेम असतात. म्हणजे आता या सख्ख्या बहिणी एकमेकींच्या सोबत राहतात पण एकमेकींचे सिक्रेट एकमेकींपासून किती लपवतात बघा ना. पण ही अनिशा मात्र काव्यासाठी बेस्ट फ्रेंड झाली आहे. बाहेरची व्यक्तीला आपण घरातली समजतो, पण जी घरातली आपली आहे, रक्ताची आहे, त्यांना काही आपलं समजत नाही. अवघड झालंय ना सगळंच जग. असो, मी काही गोष्टी उगाचच पल्लाळ सांगते ना तुम्हाला, मला माहिती आहे प्रेक्षकांनो मी जास्ती बोर करते का, पण मला काही आठवलं ना की तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटतं. आफ्टर ऑल तुम्ही सगळे माझे फॅमिली आहात ना,
तर बघा आता ही अनिशा त्या काव्याला समजवते आणि तिलाही त्या काही गोष्टी पटतात बरं का, आणि ती पण त्या गोष्टींचा विचार करते, पण जे मनाला पटते ते तिच्या डोक्याला पटत नाहीये, असं काहीतरी कन्फ्युजन झालंय. त्याआधी अजिबात लग्नाच्या आधी लफडे करत जाऊ नका, नाहीतर ही अशी अवस्था होते. तर असो, मालिकेचा एक भाग आहे आणि मालिकेच्या कथानकाबद्दल आपण बोलतोय. आता इकडे पुन्हा मानिनीच्या चौकशा चालू झाल्यात. मानिनी म्हणते, काय रे बाबा जीवा, तुला काहीतरी विचारते मी, अरे काय झालं, कसं काय तुटलं बाबा हे मॉडेल. त्यावरती आता हा जीवा म्हणतो, अगाई हो तुटलं ते, आता त्याला काही उमजे ना विचारायला काय उत्तर द्यावं. मग लगेच नंदिनी मध्ये पडते आणि म्हणते, आई ते ऍक्च्युली माझ्याच हाताने चुकून तुटलं. मग लगेच मानिनी म्हणते, हो का, बरं बरं जाऊ दे बाई, काही होत नाही, पण आपल्या जीवाला ना सगळं तुटलेलं छान जोडता येतं बरं का. आता नंदिनी लगेच जीवाकडे बघते आणि म्हणते, खरंच खरंच जीवाला सगळं तुटलेलं जोडता येतं. मानिनी म्हणते, अगं हो बाई, खरंच येतं त्याला जोडता. जीवाला जोडणं, जपणं, टिकवणं सगळं छान जमतं बरं का. आणि अगं नंदिनी, फक्त वस्तूच नाही, माणसं सुद्धा जपतो बरं माझा जीवा. आता या क्षणाला नंदिनीने हा डायलॉग ऐकल्यावर तिची काय रिॲक्शन असणार आहे प्रेक्षकांनो. मानिनीला फक्त स्वतःच्या लेकराचं कौतुक आहे, जे प्रत्येक आईला असतंच म्हणा, त्यात काही वाद नाही. पण असो, आता ही नंदिनी म्हणते, बरं छान, चांगलं आहे आई, मी आता जाऊ का, जरा खोलीमध्ये, मला थकवा आलाय, आराम करते. मग लगेच मानिनी म्हणते, बरं बाई जा जा. आता ह्या जीवालाही म्हणतात त्या, जा बाबा तू पण कर आराम. आता हे दोघं गेल्यानंतर विचार करते मानिनी मनाशीच, पार्थ आणि काव्या जीवा नंदिनी सारखी का नाही वागत, या दोघांसारखं नातं त्या दोघांचं का नाहीये. हिच्या काय करा बाबा आता या शंकेला, अवघड आहे बाबा, अवघड आहे. असो, पण गुरुजींनी जरा मानिनीलाही समजून सांगावे प्रेक्षकांनो. आफ्टर ऑल मानिनीच्या माहेरचेच गुरुजी आहेत ना ते. जरा समजवलं मानिनीला तर समजेल मानिनी काकू. पण असो, आता बघा इथे त्यांनी हा एपिसोड संपवला. आता पुढच्या भागामध्ये बघा, ही मानिनी पोचली बाबा नंदिनीकडे आता चौकशा करायला. चौकशी सासू असं आपण हिचं नाव ठेवून देऊयात. आता त्या नंदिनीला विचारते, काय ग काव्या तुझ्याकडे काही शेअर करत असेल ना. नंदिनी म्हणते, असं का विचारताय अचानक मला आई, काही झालंय का काव्याच्या बाबतीत, काही आहे का काव्याचं. आता मानिनी काहीच बोलत नाही. इकडे जीवा त्या दुसऱ्या ओनरकडे गेलाय आणि त्याच्या पाया पडतोय आणि म्हणतोय, प्लीज प्लीज आनंद निवासचं डील मागे घ्या हो. आता ही मानिनी पुन्हा आली पार्थकडे चौकशा करायला. काय रे पार्थ, तू शोधत होता ना काव्याला, सापडली का ती. पार्थ म्हणतो, नाही गाई, सापडल्याच नाही काव्या, कुठे असतील ग त्या. खरं तर प्रेक्षकांनो, काव्याने निघताना चिठ्ठी लिहून ठेवायला पाहिजे होती की माझ्या सासूच्या टॉर्चरमुळे मी घर सोडते, मग मजा आली असती मानिनीची, नाही का. असो, जोक्स पार्ट, मालिका आहे, काहीतरी खेचतात, काहीतरी लांबवतात, बघू आता. तर बघा मंडळी, आता हा जो प्रोमो आलाय ना, त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की काव्याच्या लायब्ररीमध्ये आग लागली आहे, कॉलेजच्या लायब्ररीमध्ये, आणि ती ते घड्याळ वाचवण्यासाठी त्या आगीमध्ये उडी घेते आणि तिथे पार्थ पोहोचतो आणि तिला वाचवायचा प्रयत्न करतो. आणि त्याला रिअलाइज होतं की काव्या त्याच्यासाठी वाटेल ते करू शकते. पण आता पार्थ जेव्हा काव्याला वाचवत असतो ना, तेव्हा तो स्वतःच त्या आगीमध्ये पडतो आणि तिला असं बाहेर फेकतो. त्यामुळे आता पार्थच्या जीवाला धोका आहे. आणि आता काव्याला द्यायची आहे सवाष्णीची सत्व परीक्षा गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे. आता येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळेलच. आता नेहमीप्रमाणे मानिनी त्या काव्याला लांब ठेवेलच पार्थपासून, पण बघूया काय काय घडतं. काय मग मंडळी, चॅनलला सबस्क्राईब केलं ना, नसेल केलं तर नक्की करा. आणि नशीबवान या मालिकेचा रिव्ह्यू आपल्या चॅनलवर एन्जॉय करायला विसरू नका. थोड्याच वेळात तो तुम्हाला देईलच मी. या मालिकेचा रिव्ह्यू कसा वाटला, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.